मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी एक वेगळे नवीन ट्रिक वापरून हँडपर्स बनवली आहे. एकच चेन आणि कापडाचा एकच पीस वापरून मी ही हँडपर्स बनवली आहे 3 कप्प्यांची. हे बघा, हा एक कप्पा आहे, हा एक कप्पा आणि हा मधला एक कप्पा आहे. ठीक आहे, तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत ह्याच्यासाठी बघावी लागणार आहे, नीट व्यवस्थित समजण्यासाठी. तर कशी वाटली हँडपर्स? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ही अशी पर्स बनवण्यासाठी मी हा एक कापडाचा तुकडा घेतला आहे आणि त्याच्या खालती ना पोत्याचं एक पीस लावलेलं आहे. अस्तर अजून लावलेलं नाही आहे, अस्तर आपण नंतर लावणार आहोत. आता याचं माप सांगते मी. हे आहे 17 इंच बाय 10 इंच. ठीक आहे, असं 17 इंच आहे आणि असं 10 इंच आहे. आता हे जे 17 इंच आहे ना, त्याचं आपण मध्य घेणार आहोत, म्हणजे 8.5 इंच. आता म्हणजे असं बरोबर मधोमध हे करणार आहोत. तिथे असं बरोबर लाईन मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर काय करणार, ह्या अर्ध्या भागालाच आहे ना मी लेस लावून घेतलेली आहे. बघा, अशी इथे एक म्हणजे 1-1 इंचाचं अंतर सोडून अशी मी लेस लावणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ही लेस आपण शिवून घ्यायची. आणि आता मी चेन कुठे लावणार आहे बघा. आता हे जे 17 इंचाचं आपलं आहे ना दोन्ही बाजू, बघा एक चेन घेतली, ती अशी उलगडायची आणि एक बाजू इथे लावायची आणि चेनीची एक बाजू इकडे लावायची. बघा, अशा पद्धतीने आपण इथे लावून घेणार आहोत चेन. ठीक आहे, चेन लावली मी. पण आता चेन बघा कशी लावली. इथे मी सरळ चेन लावली. हो का, ही सरळ आहे आणि ती उलटी बाजू आहे. आपण म्हणजे सरळ बाजूला सरळ चेनीचं हे ठेवून मी इथे लावून घेतलेली आहे दोन्ही बाजूला. आपण ही एकदम वेगळ्या पद्धतीने हँडपर्स शिवणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा. हे बघा, इथे सरळ परत एकदा बघा, मी सरळ चेन लावलेली आहे. हे बघा, हे जे आहे ना ते सरळ आहे. आता इथे ना मी काळ्या कलरचा वेलक्रो घेतला आहे. मला व्हाईट नाही भेटला म्हणून मी काळाच वापरणार आहे. आता हे बरोबर आहे ना, हा जो चौकोन आपला राहिला आहे ना 8.5चा, त्याचं निम्म करून इथे आपल्याला इथे एक वेलक्रो आणि ह्या बाजूला एक वेलक्रो आपण शिवून घेणार आहोत. ठीक आहे, नीट लक्ष द्या. हा जो चौकोन उरला आपला 8.5चा, हा पकडायचा नाही आहे. हा चौकोन ह्याचा निम्मा हे करायचं आणि तिथे एक वेलक्रो आणि इकडे एक वेलक्रोचा अर्धा शिवून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण अस्तर लावणार आहोत. आता इथं वेलक्रो पण माझे लावून झालेले दोन्ही बाजूला. आता आपण आहे ना अस्तर लावणार आहोत. आता अस्तर कसं लावणार आहे ते नीट बघा. आता अस्तरसाठी काय करायचं, आता इथे ही जी चेन शिवली आहे ना, त्या चेनीवर इथे ठेवायचं असं अस्तर आणि ह्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. आणि ह्या बाजूने मी थोडंसं मोठं घेतलेलं आहे कारण की लहान पडायला नको. इथे शिलाई मारायची आणि बघा इथे ह्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे आपण अस्तर इथे एक शिलाई आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि उरलेलं कापड आपण अस्तरचं कापायचं. हे चेनीचे कोणे आपण जे थोडे एक्स्ट्रा घेतले होते ना ते कापायचे नाही आहेत बरं का, फक्त अस्तरचा कापड कापून घ्यायचं. का इथे एक हे मारून घ्यायची टीप आणि ह्या बाजूनी एक शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे अस्तर आपण जोडून घेणार आहोत. हे ना शिवून झालेलं आहे. बघा, तुम्ही नीट बघा. हे आपली म्हणजे पोत्याचा मधला भाग आहे आणि इथे आपण अस्तर लावलेलं आहे सरळ बाजूला. आता हे आपण सरळ करायचं आहे. आता इकडनं शिवलं नाही आहे, तर इकडनं आपण हे सरळ करणार आहोत. बघा, आता हे सरळ झाले. आता काय करायचं, आता चेनीला ना इथून वरनं अशी दाब शिलाई मारून घ्यायची. बघा, हे अशी ना चेनीला इथून वरनं अशी दाब शिलाई मारायची. बघा, वरनं पहिली ह्या बाजूला एक दाब शिलाई मारायची आणि ह्या बाजूला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. झालेली आहे दाब शिलाई मी दोन्ही बाजूला पण मारून घेतलेली आहे. आता आपल्याला रनर घालायचे. आता आपण चेन तर एकच लावली आहे, पण आपण रनर घालणार आहोत 2. ते कसे ते बघा. आता आपला हा जो सरळ पीस आहे ना,
तो आपण असा हा मधोमध करायचा आहे. आणि ह्या बाजूला एक रनर घालायचा आणि ह्या बाजूला एक रनर घालून घ्यायचे आपण. ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक. हे बघा. आता अशा प्रकारे मी दोन्ही साईडला रनर घालून घेतले आहे. आता तुम्ही म्हणता रनर इकडे घातले आणि हे तर असं ओपन राहिले आणि मग कप्पा कुठे आपला. तर ही तर नवीन ट्रिक आहे आपली ही पर्स बनवण्याची. नीट बघा बरं का आता व्यवस्थित. आता इथे हे चेनीला मध्ये रनर घालून घेतले आहे दोन्ही पण. आता हे पहिल्यांदा आपल्याला उलटं करायचं आहे. आता हे उलटं केलं मी. आता उलटं केलं ना की इथे शिलाई मारायची. शिलाई मारून झालं इथे पायपिंग करून घ्यायची आहे. आणि मग आता मी पुढे काय करायचं ते व्यवस्थित नीट बघा तुम्ही. पहिले इथे शिलाई मारून पायपिंग करून घ्या. शिलाई मारून मी पायपिंग केले. आता आपण ना हे सरळ करूया. पण अजून आपले कप्पे तयार झाले नाही. ते नीट बघा कसे होणार आहेत ते. आता कुठली पण एखादी चेन उघडून ते आपण ना सरळ करणार आहोत. आता हे सरळ केलेलं आहे. आता बघा इकडनं उघडलं तरी आपण हे असं ओपनच दिसतं. ह्या दोन चेनी उघड्या दिसतात. मग आता काय करायचं हे जे आपण वेलक्रो लावले ना म्हणजे इथे एक आता पहिले मधोमध इथे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. आणि शिलाई मारल्यावर हे वेलक्रोनी बरोबर हे सरळ करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले हे दोन कप्पे तयार होतील. आता अशा प्रकारे आपले दोन ह्याची ही पर्स तयार झालेली आहे. हा एक कप्पा आणि हा एक कप्पा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे पण एखादी टिप मारू शकता. म्हणजे आपला हा मधला पण वेलक्रोचा कप्पा तयार होईल. कशी वाटली मग ही हँड पर्स? सोपी आहे ना, बनवायला पण एकदम सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान आहे. चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.